नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम, त्याचं नाव बजाज पल्स आहे, आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, कमलनयन बजाज रुग्णालयाचा वैद्यकीय संचालक. आज आपण एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयासंदर्भात एका तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर आशिष थिटे. नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्ते. डॉक्टर आशिष थिटे हे बालरोग तज्ज्ञ, नवजात शिशु तज्ज्ञ आहेत, NICUचे इन्चार्ज आहेत आणि कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये पूर्णवेळ म्हणून कार्यरत आहेत. बालरोग तज्ज्ञ आणि नवजात शिशु विषयक आजारांचे तज्ज्ञ म्हणून मागील 10 वर्षांपेक्षा अधिक काळांचा त्याचा अनुभव आहे. त्यांची यशस्वी कारकीर्द आहे आणि लहान बाळांची काळजी कशी घ्यावी, नवजात शिशूंची, याबद्दल त्यांचा विशेष अभ्यास आहे. आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर आशिष, मला सर्वप्रथम असा प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या कुटुंबामध्ये बालकाचं, नवजात शिशूचं आगमन होणं ही अत्यंत आनंदाची गोष्ट असते. सगळ्यांचं, बहुतेकांचं ते स्वप्न असतं. पण त्याचं आगमन झाल्याबरोबर बरेचदा त्या मातेला काही समस्या जाणवतात किंवा काही प्रश्न पडतात. तर त्यातली पहिला प्रश्न असा तिला पडतो की जन्मल्यानंतर बाळाला किती वेळानंतर दूध द्यायचं आणि ते किती अंतराने द्यायला पाहिजे. सर्वप्रथम कमलनयन बजाज हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद की मला त्यांनी इथं बोलायला संधी दिली. आणि दुसरं म्हणजे लोकांना हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यातून काही महत्त्वाच्या बेसिक गोष्टीवर आपण बोलू शकतो. तर हा जो प्रश्न आहे याचं अगदी सोप्यात सोपं उत्तर जर असेल तर ते 2 शब्द: लवकरात लवकर. ओके. जेवढ्या लवकर आपण बाळाला दूध पाजायला सुरुवात करू तेवढं चांगलं. इनफॅक्ट बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये ब्रेस्ट क्राउलिंग पण केलं जातं. म्हणजे बाळ डिलिव्हर झालेलं आहे, आपल्याला दिसलं की बाळ रडतंय आणि तेव्हा लगेच आपण त्याला ब्रेस्ट फिडिंगला सुरुवात करतो, मदर कम्फर्टेबल असेल आणि बाकी काही प्रॉब्लेम्स नसतील तर. पण बाकी जर आपण नॉर्मल सिनारिओज जर बघितले तर आपण असं म्हणतो की नॉर्मल डिलिव्हरी नंतर अर्ध्या तासाच्या आत ब्रेस्ट फिडिंगला सुरुवात करावी. आणि जर सिझेरियन झालेलं असेल तर काही वेळ लागतो आईला रिकवर व्हायला किंवा बाकी काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर त्यासाठी आपण म्हणतो की 1 तासाच्या आत ब्रेस्ट फिडिंगला सुरुवात करावी. तर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जेवढ्या लवकर आपण हा प्रयत्न करू तेवढ्या लवकर ब्रेस्ट फिडिंग एस्टॅब्लिश व्हायला, स्तनपान जे आपण म्हणतो ते यशस्वी व्हायला ह्यानेच मदत मिळते. आपण आता सध्या म्हणजे कमलनयन बजाज इथे बेबी फ्रेंडली हॉस्पिटलकडे आपण चाललेलो आहोत. याचा अर्थ असा की आपण बाकी कुठल्याही गोष्टी प्रमोट न करता आपण ब्रेस्ट फिडिंगच प्रमोट करतो. तर याचं सगळ्यात सिंपल उत्तर म्हणलं तर लवकरात लवकर आपण ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे. आणि आता दुसरा प्रश्न त्याच्यातला की किती अंतरानं करावं. तर सुरुवातीला बाळाला लक्षात येत नाही की भूक लागलेली आहे किंवा दूध डिमांड करायचं आहे, तर त्यावेळेला आपण म्हणतो की दर 2 ते 3 तासाला आपण ब्रेस्ट फिडिंग करावं. दर 2 ते 3 तासाला बाळाला दूध पाजत राहायचं आहे. दिवसामध्ये आपण असं म्हणतो की 24 तासामध्ये किमान 8 ते 10 वेळेला दूध पाजलं गेलं पाहिजे. आपण ॲक्च्युली बाळाला ठरवू देतो नंतर, जेव्हा आपल्याला लक्षात यायला लागतं की हा बाळाला भूक लागल्यानंतर काय करतं, की एक त्याचं रडण्याची पद्धत पण थोडीशी वेगळी असते. बाळ सुरुवातीला आपण म्हणतो काही क्यूज देतो, वेगवेगळ्या पद्धतीनं आवाज करतं. तर ते जर आपण समजून घ्यायला सुरुवात केली तर त्यानंतर आपण ह्या गोष्टी बाळावर सोडून देऊ शकतो की कधी कधी फीड द्यायचं. पण आपल्याला बेसिकली सुरुवातीला 1-2-3 आठवडे जोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत, बाळाची लँग्वेज आपल्याला जोपर्यंत लक्षात येत नाही, तोपर्यंत आपण म्हणतो की दर 2 ते 3 तासाला बाळाला उठवून दूध पाजा. पण बाळासाठी फक्त आईचं दूधच का महत्त्वाचं असतं, असा फार नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न मी म्हणेन, कारण बऱ्याचदा असं होतं की नाही ठीक आहे, आई थकलेली आहे तर आपण बाहेरचं दूध देऊयात, किंवा आई कामात आहे म्हणून बाहेरचं दूध देऊयात. तर हे आपण जे आता म्हणालो बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह किंवा बेबी फ्रेंडली इनिशिएटिव्ह, याच्यामध्ये आपण म्हणतो की शक्यतो बाहेरचं दूध बाळाला देऊ नका, अनलेस अँड अंटिल काही आजार आहेत बाळाला किंवा आईला ज्याचा परिणाम बाळावर होऊ शकतो दूध पाजल्यानंतर. अशाच वेळेला आपण म्हणतो की आईचं दूध बाळाला देऊ नका. पण बाकी याच्यामध्ये जर बाळ दिलेलं आहे निसर्गानं तर तुम्हाला त्याची व्यवस्था मोस्टली झालेलीच असते, दुधाची व्यवस्था. तर आपण बाळाला आईचं दूध देणं खूप महत्त्वाचं आहे. कशासाठी तर एक आईचं दूध, पहिलं दूध आपण जे म्हणतो, जे कोलोस्ट्रॉम असतं, पिवळं दूध जे असतं, ते बाळासाठी पहिलं लसीकरण असतं, पहिलं इम्युनायझेशन असतं. कारण त्यातून काय होतं की आईला बरेच आजार झालेले असतात ऑलरेडी, ना, म्हणजे काही इन्फेक्शन्स होऊन गेलेले असतात. तर ज्या इन्फेक्शन्सना आईला इम्युनिटी मिळालेली आहे
त्याची इम्युनिटी बाळाला ते इन्फेक्शन्स न अनुभवता, तो त्रास न होता त्याची इम्युनिटी मिळते. म्हणजे आपण जे लसीकरण करतो ते एक डायरेक्ट इम्युनायझेशन, डायरेक्ट लसीकरण आईकडून केलं जातं आणि ते पण कुठल्याही ॲडिशनल कॉस्टशिवाय. तर ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं, आईचं दूध, एका आईचं दूध हे आपण म्हणतो की त्या आईच्या बाळासाठी परफेक्ट असतं. कारण बाळामध्ये काय कमतरता असू शकते, त्याची डिलिव्हरी कधी झालेली आहे, कोणत्या कंडिशनमध्ये झालेली आहे, तर त्या पद्धतीनं प्रत्येक आईचं दूध त्या बाळाला स्पेसिफिक असं बनलेलं असतं. त्यामुळं त्याला किती कॅलरीज पाहिजेत किंवा काय अजून एक्स्ट्रा काही दुधातून मिळण्याची गरज आहे का, तर ते स्पेसिफिक त्या पद्धतीनं आईचं दूध स्वतःच्या बाळासाठी बनून येतं. बाहेरचं दूध जे असतं ते एक फिक्स फॉर्म्युला असतो, ते सगळ्यांसाठी गेलं असतं. हां, हे थोडंसं प्रीटर्म बेबींसाठी जे इमॅच्युअर आहेत त्यांच्यासाठी वेगळी गोष्ट आहे. पण आपण आता टर्म बेबी जे नॉर्मल वेळेला डिलिव्हर झालेले आहेत, नॉर्मल वेट आहे, अशा बाळांच्या बद्दल आपण बोलतो. तर त्यांच्यासाठी त्या आईचं दूध एवढ्यासाठी म्हणजे परफेक्ट असतं, कारण त्यांची जी डेफिशियन्सी असण्याचे चान्सेस आहेत, जी कमतरता असण्याचे चान्सेस आहेत, ते त्याच्या आईच्या दुधातूनच फुलफिल होऊ शकतात ना. म्हणजे आपण जे म्हणतो की ब्लँकेट स्टेटमेंटसारखं की हां, हे दूध दिलं तर सगळं व्यवस्थित होईल, असं नाही. तर त्या बाळाला त्या आईचं दूध हे गोल्ड स्टँडर्ड आपण म्हणतो, हे महत्त्वाचं. तिसरी गोष्ट, बाहेरचं दूध जर आपण दिलं तर बाळाला काही ॲलर्जीज होण्याचे चान्सेस असतात, काही ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, स्थूलता, हे जे म्हणतो हे होण्याचे चान्सेस असतात, हे होण्याची शक्यता असते. तर हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते फक्त एका गोष्टीने सॉल्व्ह होऊ शकतात, स्तनपान, आईचं दूध. ॲलर्जीचे प्रॉब्लेम्स कमी, स्थूलता कमी, नंतर डायबिटीस किंवा हायपरटेन्शन, आपण ज्या बाकी गोष्टी म्हणतो की नंतर ह्या गोष्टी होऊ शकतात ॲडोलेसंट एजमध्ये किंवा मोठेपणी, तर ह्या गोष्टी पण खूप कंट्रोलमध्ये येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी. आणि एक ॲडिशनल फॅक्टर जर आपण म्हणलात तर कॉस्ट फॅक्टर एक आहे सर. कारण बाहेरचं दूध घेण्यासाठी त्यांना अगदी स्वस्तातलं जरी म्हणलं तरी 500-600 रुपये लागतात. तर ते दर आठवड्याला 2-2 वेळेला त्यांना डबा घ्यावा लागतो. तर ही जी कॉस्ट आहे ती ऑलमोस्ट सगळी कट ऑफ होऊन जाते. अगदी गरीब आईला पण सगळ्यात चांगलं दूध बाळाला देता येईल जर तिनं स्तनपान व्यवस्थित दिलं तर. फार महत्त्वाची आणि चांगली माहिती सांगितली आपण. दुसरा एक असा सर्वसामान्यपणे प्रश्न विचारला जातो की बाळाला तहान लागत असेल मग त्याला पाणी द्यायचं का आपण, याबद्दल काय सांगाल? बिलकुल. तर एकच शब्द, नाही. कारण बाळाला जी पाण्याची गरज आहे किंवा त्याला जी भूक लागलेली आहे, त्या सगळ्यांची जी गरज आहे ती फक्त आईच्या दुधातूनच फुलफिल होऊ शकते, पूर्तता होऊ शकते आणि होते. जेव्हा आपण म्हणतो की नाही बाळाला भूक लागलेली आहे आणि आपण जर पाणी दिलं, एकतर त्याच्यातून इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. दुसरी गोष्ट, त्या पाण्यामधून त्याला बाकी काही कॅलरीज मिळणार नाही आहेत, प्रोटीन्स मिळणार नाही आहेत किंवा काहीच मिळणार नाही आहे, ते फक्त पाणी असेल. तर त्यामुळं बाळाचं पोट भरलं जाईल. आपण असं म्हणतो, म्हणजे आता बऱ्याचदा ॲडव्हर्टाइजमेंट्समधून सगळ्यांनी ऐकलेलं असेल की मुठ्ठीभर उनका पेट होता है. तर ॲक्च्युली एकदम लिटरली तसं नाही, पण खूप छोटं त्यांचं स्टमक कॅपॅसिटी असते, पोटाची कॅपॅसिटी खूप कमी असते. तर ते आपण जर ह्या पाण्यानं भरलं तर त्यांना अजून न्यूट्रिशन काय मिळणार, कारण पोट तर भरणारच आहे. तर त्यासाठी त्यांना जेव्हा पण तहान लागेल किंवा भूक लागेल असं तुम्हाला वाटेल, तेव्हा त्याला फक्त आणि फक्त ब्रेस्ट फीडिंग करत राहणं हाच एक उपाय आहे. ब्रेस्ट फीडिंग सोडून किंवा स्तनपान सोडून किंवा काही कंडिशन्समध्ये आपण जे म्हणतो की आईचं दूध देऊ शकत नाही, अशा वेळेला जर आपण बाहेरचं दूध देत असाल तर ते सोडून बाकी काहीही द्यायचं नाही आहे पहिल्या 6 महिन्यामध्ये. आईचं दूध सोडून दुसऱ्या काहीही गोष्टी, ना पाणी, ना बाहेरचं दूध, ना साखर पाणी म्हणा किंवा मध म्हणा, जे आधीचं येस बिलकुल नाही. आणखीन एक जो प्रश्न विचारला जातो मातांकडनं की बाळाला आंघोळ कधीपासून घालायची, त्याला तेलाने मसाज करायचं का? तर याचं उत्तर असं आहे की आपण 2-3 दिवसानंतर बाळाला आंघोळ घालायला सुरुवात करू शकतो. मग त्याच्यामध्ये असं नाही की हा नाळ वाळलीच पाहिजे, पडलीच पाहिजे, सगळं व्यवस्थित झालंच पाहिजे, असं नाही आहे. आपण 2-3 दिवसानंतर बाळाला आंघोळ घालायला सुरुवात करू शकतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, बाहेरचं जे तापमान आहे किंवा बाळाची जी म्हणजे
ओव्हरऑल कंडिशन आहे हे बघणं गरजेचं आहे. बरोबर. कारण जर बाहेर खूप थंडी असेल आणि त्यावेळेला आपण जर अट्टहास केला की नाही मला माझ्या बाळाला आंघोळ घालायचीच आहे, तर मात्र मग बाळाचं टेम्परेचर कमी होण्याची शक्यता असते. आणि एक खूप छोटी गोष्ट आहे म्हणजे बाळाचं टेम्परेचर मेंटेन करणं, पण ते जर नाही झालं तर बाळाला दूध न पचणं, इन्फेक्शन्स होणं, एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे बऱ्याच गोष्टी आणि कावीळ वगैरे वाढणं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर एक सिंपल गोष्ट जर आपण मेंटेन ठेवली त्यांचं टेम्परेचर, तर बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होतात. सांगायचा हेतू हा की तुम्ही बाळाचं टेम्परेचर मेंटेन ठेवून त्याला आंघोळ घाला किंवा त्याला स्पॉन्जिंग करा, गरम म्हणजे थोड्याशा कोमट पाण्यानं पुसून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. बाळ स्वच्छ राहणं गरजेचं आहे. 2-3 दिवसानंतर तुम्हाला जर बाळाला आंघोळ घालायची असेल तर घालू शकता. पण आम्ही एक गोष्ट अशी सांगतो सर की बाळाला आंघोळ घालण्यासाठी तुम्ही जेव्हा त्याचे कपडे काढता तेव्हा त्याला तुम्हाला जर तेल लावायचं असेल, मसाज करायचा असेल किंवा आंघोळ घालायचे, जे सगळं आहे त्यासाठी तुमच्याकडे जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिट आहेत. 10-12 मिनिटानंतर दुसरे कपडे त्याच्या अंगावर आले पाहिजेत. त्याच्यामध्ये मसाज आला, आंघोळ घालणं आलं, अंग पुसणं आलं, हे सगळं होऊन तुम्ही नवे कपडे 12व्या मिनिटाला त्याच्या अंगावर आले पाहिजेत. हे महत्त्वाचं. कारण असं नाही व्हायला पाहिजे की हां मी आता त्याचे कपडे काढून ठेवले, हळूहळू मसाज चाललेला आहे, असं नको व्हायला. तर दुसरं तुम्ही जे म्हणालात की मसाजचं, ते पण इथंच आहे की जास्ती वेळ मसाज करणं बिलकुल म्हणजे असं ॲडवायझेबल नाही आहे आणि किंवा ते लाभदायक पण नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे काय, मसाज मदत नाही करत. ज्याची मदत होते बाळाला ते आहे तुमचं टच स्टिम्युलेशन, है ना. आईचा जो स्पर्श आहे तो बाळाला मिळणं खूप गरजेचं आहे. कारण त्यातून त्या दोघांचं बॉन्डिंग वाढतं, कनेक्शन वाढतं आणि बाळाची जी मांसपेशी ज्या आहेत, स्नायू आहेत, ते स्ट्रेंगदन व्हायला मदत मिळते, त्यांना ताकद मिळायला मदत होते. पण याचा अर्थ असा नाही आहे की खूप जोरात मालिश झाली पाहिजे. हां, तर हलक्या हातानं मसाज एक्सपेक्टेड आहे. आम्ही रेकमेंड करतो की नॅचरल ऑइल म्हणजे काय, कुठलं एखादं बदामाचं तेल आहे ज्याच्यात काही परफ्यूम नाही आहे, हे महत्त्वाचं ना. म्हणजे काही त्याच्यामध्ये ॲडिशन काही नाही आहे, फ्रॅग्रन्स नाही आहे. तर इवन म्हणजे साधं आपलं नारळाचं तेल, खोबऱ्याचं तेल, हे पण चालून जातं. तर तेल असं काही खूप महत्त्वाचं नाही आहे की आम्ही खूप भारीतलं तेल घेतो किंवा काय. एकदम साधं तेल, त्यातलं पण नॅचरल ऑइल ज्याच्यामध्ये काही सुवास नाही ॲड केलेला आहे, अशा गोष्टी. हलक्या हातानं मालिश आणि त्यानंतर लगेच बाळाला कोमट पाण्यानं पुसून घेणं किंवा आंघोळ घालणं आणि त्यानंतर लगेच गरम कपडे घालणं महत्त्वाचं. 2 गोष्टी याच्यात महत्त्वाच्या, बाळाचं टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे, बाळ गरम असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट बाळ स्वच्छ राहिलं पाहिजे. ह्या गोष्टी मेंटेन ठेवून तुम्ही जे कराल ते चालेल. त्याच्यामध्ये कोणताही असा स्पेसिफिक रूल नाही आहे. दुसरं असं बघायला मिळतं बरेचदा की बाळाला कावीळ झालेला असतो, पिवळ्या म्हणजे रंग लक्षात येतो, नातेवाईकांच्या पण लक्षात येतं, आई काळजीत पडते. तर हे नेहमीच चिंता करण्यासारखी परिस्थिती असते का? नाही, कारण असं म्हणलं तर जवळपास 70 ते 80% बाळांना कावीळ होतेच होते. त्याच्यामध्ये प्रत्येक बाळाला ट्रीटमेंटची गरज नाही आहे किंवा आपल्याला काळजी करायची गरज नाही आहे. म्हणजे काही सिच्युएशन्स असतात, हां बाळाला कावीळ 24 तासानंतर झालेली आहे, एका मर्यादेपलीकडं वाढत नाही आहे, एका पर्टिक्युलर लेवलपर्यंतच राहते आणि पहिल्या 1-7-8 दिवसानंतर त्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं आहे, बाळ व्यवस्थित दूध घेतं आहे, लघवी होती आहे, संडास होती आहे. जर ह्या गोष्टी असतील तर प्रत्येक काविळीला घाबरायची बिलकुल गरज नाही आहे, त्याला काहीही जास्ती महत्त्व द्यायचं गरज नाही आहे. पण जसं म्हणलं की ह्या बाळांमध्ये पण एखाद दुसरं बाळ असं असू शकतं ज्याला आपण पॅथॉलॉजिकल जॉन्डिस म्हणतो, तर त्या बाळांना आपल्याला फोटोथेरपीची म्हणजे ट्रीटमेंटची गरज पडू शकते. तर त्या गोष्टी कशा ओळखल्या जातात की खूप जास्ती जॉन्डिस, लवकर येणारा कावीळ, पहिल्या 24 तासामध्ये दिसणारा किंवा खूप लवकर खूप जास्ती वाढणारा कावीळ, वेगात वाढणारा कावीळ, तर ह्या गोष्टींच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. किंवा खूप जास्ती दिवस राहणारा कावीळ, या गोष्टींच्याकडे आपण लक्ष दिलं तर प्रत्येक कावीळला घाबरायची गरज नाही. कावीळ रोखण्यासाठी किंवा कावीळ वाढू न देण्यासाठी आपण घरी काय करू शकतो, तर 2च गोष्टी आम्ही सांगतो. व्यवस्थित त्याला दूध पाजत राहा, जेवढं बाळ लघवी करेल, जेवढं बाळाला पॉटी होईल तेवढं त्याचा जॉन्डिस कंट्रोलमध्ये राहील. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही त्याचं टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन ठेवलं, बाळाला गरम ठेवलं, तर ती कावीळ जास्ती वाढणार नाही, जास्ती वेगामध्ये वाढणार नाही.
दुसरं जसं आता आपण लसीकरण या विषयाबद्दल जर बोलायचं ठरवलं तर खूप साऱ्या आपण एक शेड्यूल तयार करून देतो त्यांना की बाळाला कधी कुठली लस द्यायला पाहिजे, त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? हे एक आता काही पॅरेंट्समध्ये किंवा म्हणजे जास्त भारतामध्ये एवढं नाही पण बाहेरच्या देशामध्ये आता एक फॅड वाढू लागले की हा वॅक्सिनमुळं काही प्रॉब्लेम्स येतात, ऑटिझम्स होतात, आमच्या बाळाला हे प्रॉब्लेम्स चालू झाले. तर एकदम सोप्या शब्दात जर बोलायचं झालं तर वॅक्सिन्स तुमच्या बाळाचा जीव वाचवायला मदत करतात. तर सुरुवातीला म्हणजे आपण 0 डोस जो आपण म्हणतो की पहिल्या 48 तासामध्येच बाळाला देणं गरजेचं आहे. अनलेस अँड अंटिल बाळ खूप छोटं आहे, खूप प्रीमॅच्युअर आहे किंवा बाकीचे काही प्रॉब्लेम्स आहेत तर अशा गोष्टीमध्ये आपण ते मॉडिफाय करतो. पण शक्यतो आपण बाळाला पहिल्या 48 तासामध्ये 3 लसी जरूर देतो. एक BCG जी TBशी किंवा क्षयरोगाशी रिलेटेड आहे, दुसरी पोलिओ जे पोलिओचे ड्रॉप्स आपण बघतो ते तोंडानं आपण देतो, आणि तिसरी हेपॅटायटिस B कावीळ ब ह्याची जे इंजेक्शन्स आहेत, याच्या ज्या लसी आहेत ते आपण बाळाला डिस्चार्जच्या आधी म्हणजे बाळाची जेव्हा डिलिव्हरी होते हॉस्पिटलमध्ये तेव्हा घरी जाण्याआधी आपण बाळाला या लसी देऊन पाठवतो. आणि ह्या लसी आपण का देतो आपण आत्ताच बघितलं, कारण ह्या लसी आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. याचे साईड इफेक्ट्स खूप वर्षापासून हे टेस्ट होत आलेले असतात. काही साईड इफेक्ट्स असणाऱ्या लसी बाजारामध्ये येत नाहीत. जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते एक्सेप्टेबल असतात. तर आणि ह्या ऑलरेडी कित्येक वर्षापासून स्टडी होत आलेल्या असतात, कित्येक वर्षापासून त्याचा अभ्यास झालेला असतो. तर सगळ्या लसी देणं गरजेचं आहे. जसं म्हणालो पहिला डोस आपण म्हणतो तो 0 डोस बाळाच्या डिलिव्हरीनंतर घरी जाण्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये केल्या जातात, आणि त्यानंतरच्या लसी काही ठराविक कालावधीनंतर आपण रिपीट करत असतो, देत असतो. तर त्या सगळ्या लसी ज्या गव्हर्नमेंटनं रेकमेंड केलेल्या आहेत किंवा आता आम्ही आपल्या याच्यामध्ये म्हणतो की इंडियन अकॅडमी ऑफ पिडॅट्रिक्सनं ज्या रेकमेंड केलेल्या आहेत आपण त्या सगळ्या लसी देतो. आणि सगळ्या लसी आपल्याकडं इथं अवेलेबल आहेत कमलनयन बजाजमध्ये. तर आपण त्या अगदी सुरक्षितरित्या देतो. आणि मी पर्सनली हे अश्युअर करू शकतो की, आणि म्हणजे ऑब्व्हियसली सगळ्यांना माहितीच आहे की त्याचे असे साईड इफेक्ट्स काही नाही आहेत ज्याला घाबरण्याची गरज आहे. बालकांचं लसीकरण असेल किंवा त्यांना त्यांच्या आरोग्याबद्दलचं मार्गदर्शन असेल किंवा क्वचित प्रसंगी बालकाला काही उपचार करावे लागले किंवा काही आजार झाला तर त्याच्यावरचे उपचार, या सगळ्या गोष्टी एका छताखाली कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये 24x7 म्हणजे 24 तास उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त कमलनयन बजाज रुग्णालयाने मागच्या 7-8 महिन्यांपासून 24 तासांसाठी एक आरोग्य सहयोग म्हणून सेवा वाहिनी सुरू केलेली आहे. याच्यामध्ये एक टेलिफोन नंबर आहे जो इथे खाली दिसेल तुम्हाला. तर बालकाला कुठलाही काही त्रास असला किंवा कोणालाही आरोग्यविषयक काही समस्या असली तर ही निःशुल्क सेवा आहे. याच्यावर आपण फोन करून मार्गदर्शन घेऊ शकाल. आणि हा फोन एक MD डॉक्टर अटेंड करतात, त्याच्यामुळे आपल्याला योग्य आणि खात्रीशीर मार्गदर्शन आपल्या बालकाच्या आरोग्यासाठी जरूर मिळेल. डॉक्टर आशिष, आज आपण इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना खूप चांगली महत्त्वाची माहिती दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.